बॉल 4 धावा. दुसरा चेंडू घेऊन येत आहे प्रतीक गुरव. आपल्या संघासाठी आता काय करता बघू. सामना करत आहे हितेश. क्लीन बोल्ड झालेला आहे हितेश आणि प्रतीक यांनी बदला घेतलेला आहे. जागा भरून जात आहेत अमन यादव. प्रत्येकाने सुंदर बॉल टाकलेला आहे. बोल्ड काढलेला आहे. राजू नाव काय त्याचं अक्षय संगारे यांनी कॅच पकडल्यावर सनीत पाटलाकडून 100 रुपयाचा पारितोषिक. तिसरा चेंडू. तिसरा चेंडू सामना करायचा अमन. तिसरा चेंडू टाकलेला आहे. प्रत्येकाने चांगलासा प्लेट केलेला आहे. 1 धावा. 3 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. आता स्ट्राईकवर आलेले आहेत सुमित. आदित्य वॉरियर्स यांच्या धावा झालेल्या आहेत. 3 बॉल 5 धावा. चौथा चेंडू चांगला कार्पेट त्याने मारलेला आहे. चांगली फिल्डिंग केलेली आहे आणि 1 धावा. 4 चेंडू 6 धावा. प्रत्येकाने कमबॅक केलेली आहे. परत एक 4 काउंट पण. पाचवा चेंडू. अमन स्ट्राईकवर आहेत. अमन भाऊ काय करू. चांगला फटका मारलेला आहे पण तिकडे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे प्रत्येकाने. 1 रन. 5 बॉल 7 धावा. लास्ट चेंडू पॉवर प्लेचा. बघू सुमित आपल्या संघासाठी एका बॉलवर किती धावा आणतात. सहावा चेंडू घेऊन येत आहे प्रतीक. स्ट्राईकवर आहे सुमित यांनी 1 धावा काढलेल्या आहेत. लेग बायचा धावा आहे. 1 ओव्हर 8 धावा. पहिल्या षटकमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. प्रतीक गुरव यांनी आपल्या संघासाठी 8 धावा फक्त दिलेल्या आहेत. पवन कोहली स्टेजच्या मागे जावं. दुसरा ओव्हरमध्ये ऋषभ. स्ट्राईकवर आहेत सुमित आणि वाईट चेंडू टाकले ऋषभ यांनी. पहिला चेंडू वाईट. 1 ओव्हर 9 धावा. पहिला चेंडू वाईट टाकलेला ऋषभ यांनी. सुमित स्ट्राईकवर आहेत आदित्य वॉरियर्स यांचे. दुसरा चेंडू टाकलेला आई आगरी मेजवानीकडून आणि चांगली फिल्डिंग केलेली आहे अक्षय संगार यांनी. कॅच पकडल्यावर सनीत पाटीलकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. 500 झालेले. पैसा वाढला. आता पकडायला लागेल तुम्हाला कॅच.
एक चेंडू 10 धावा. ऋषभ गोलंदाजीवर. चांगला चेंडू लागले कार्पेटच्या सहाऱ्याने मारलेला आपल्या अमन यांनी. 1 धावा. चांगली गोलंदाजी करत आहेत ऋषभ यांनी. 2 बॉल 11 धावा. आदित्य वॉरियर्स. आजुदा तुम्ही स्टेजवर या. आजुदा. तिसरा चेंडू चांगला फटका मारलेला आहे गॅपमध्ये. तर फिल्डर लावलेला आहे. सूरज यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. 1 धावा. 4 चेंडू 18 धावा. मॅच बॉल परत आलेला. मॅच बॉल घ्या. पाचवा चेंडू घेऊन येत आहे ऋषभ. आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे हितेश यांनी. बघू आपल्या संघासाठी किती धावा वाचवतात. 3 धावा तर पळून काढलेल्या आहेत. 1 रन वाचवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण हितेश. विकेट घेतला 500 रुपये ॲग्नेल कडून. बॉलरसाठी संधी आलेली आहे ऋषभ यांना. 5 चेंडू 21 धावा. लास्ट चेंडू. विकेट घेतले की 500 रुपये आहेत. आणि डॉट बॉल आउट झाला. फलंदाज बाद झालेला आहे. फिल्डर ऋषभ हात वरती कर. कुठं ॲग्नेल लवकर या स्टेजवर. 500 रुपये जमा करून जावा. आमच्याकडे पण गुगल पे आमच्यावरून मारू शकता. या 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 लवकर या. गुगल पे स्कॅनर ओपन करतो. या गुगल पे काढत. 2 ओव्हर 21 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकवर आहेत ते अमन. ते एक षटकार मारून आहेत. क्रीजवर अजून थांबलेले आहेत. बघू आता आपल्या संघासाठी काय करतात आदित्य वॉरियर्ससाठी. 2 चेंडू 21 धावा. आगरी मेजवानीकडून तो गोलंदाज येत आहे निलेश गुरव. तिसरा षटक घेऊन येते. पहिला चेंडू एलबीचा आउट झालेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. अमन यांची जागा भरून जात आहे तंगू. हे तंगू पण मोठे फटकेसाठी मानले जातात. निलेश यांनी चांगला बॉल टाकलेला आहे. पहिल्या बॉलवर विकेट घेतलेली आहे. दुसरा बॉल घेऊन जाते. स्ट्राईकवर येते तंगू. तंगू बघू आपल्या संघासाठी काय करतात. आदित्य वॉरियर्स कडून खेळत आहेत. दुसरा चेंडू टाकले. चांगला फटका मारला तंगू यांनी काव कॉर्नरकडं. चांगली क्षेत्ररक्षण झालेली आहे. पण 2 धावा काय रोखू शकले नाही फिल्डर. 2 बॉल 23 धावा झालेल्या आहेत. आई आगरी मेजवानींचे बॉलर एकदम स्टार आहेत ते आता. दोन बॉल 23 धावा. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत निलेश तंगू यांच्यासाठी. तंगू यांनी चांगला मारण्याचा प्रयत्न केला पण वाईट चेंडू आहे यो. गोलंदाजला समजत नाही काय करूय. तंगू फटके मारतोय म्हणून.
2 बॉल 24 धावा. तिसरा चेंडू तंगू यांच्या, तंगू यांनी चांगला फटका मारलेला. फटका बघू कुठं जातो. फटका गेलाय क्षेत्ररक्षणच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद झालेला आहे तंगू यांनी. वेल कॅच हितेश. 3 चेंडू 24 धावा. षटकार मारून धावसंख्या झालेली 31 धावा. 5 चेंडू 31 धावा. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. मानसने चांगलासा कट मारलेला आहे. 1 रन धावून स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा प्लॅन आहे हो लास्टच्या ओव्हरला. हाना मारीचा षटक. 3 ओव्हर 32 धावा. 6 विकेट. 4 विकेट माफ करा. मुन्ना इथं स्टेजवर या. तुम्हाला मॅन ऑफ द मॅच भेटलेला आहे माहित आहे. हाना मारीचा षटक घेऊन येते ऋत्विक आल्वा. रक्षित यांचे बंधू. स्ट्राईकवर आहे ते मानस. ते मोठे फटकेसाठी मानले जातात. चौथा षटक. पहिला चेंडू घेऊन येते ऋतिक आल्वा याने टाकलेला चांगलासा फटका मारलेला आहे. मानस यांनी सूरज यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे पण इथं दुसऱ्या रनाला रनआउट झालेले आहेत आपले. पहिला चेंडू रनआउट झालेला आहे. ते हेमंत यांची जागा भरून जात आहे. ते ओम सालुंके. 500 रुपयाचा पारितोषिक घ्यावे. भावेश पाटील रोन्सी पाटील कडून आलेले आहे. ते
दुसरा चेंडू घेऊन येतात ते ऋत्विक आलवा. स्ट्राईकवर येते मानस. मानस यांनी चांगला चेंडू टाकलेला आहे, फलंदाज बाद झालेला आहे. कॉटन बोल्ड. ॲग्नल पैसे जमा करा. तिसरा चेंडू सामना करायचा. कल्पेशने चांगला फटका मारलेला आहे लेग साईडला. क्षेत्ररक्षण पण तेवढी चांगली केलेली आहे आपल्या हितेश यांनी. 3 चेंडू 34 धावा. लास्ट 3 चेंडू आहेत. स्लॉग ओव्हर, हाणामारीचा षटक म्हणतात त्याला. बघू फलंदाज काय करतात. काय गोलंदाज जादू करतो आता. कॅच अँड बोल्ड घेतले 500 रुपये. ऋत्विक ॲग्नल. ॲग्नल ना तेरे से ना क्या रखी तू देने वाला ॲग्नल यांच्याकडून ऋत्विकसाठी. भाई तुम लोग फंसा मत है ना मेरे पास आएंगे प्लेयर. जो पहिला पैसा दे फिर बोल ना. ॲग्नल यांच्याकडे 500 रुपये पहिलेचे बाकी आहेत. ते पैसे 500 रुपये पहिला द्यावे. नंतर तुम्ही काय पाहिजे ते पारदर्शक लावे. स्कॅनर घेऊन या. जे विकेट घेणारे, जे कॅच पकडणार आहेत तरच पैसे भेटतील. चौथा चेंडू. फिल्डिंग मध्ये बदल करायचा आहे ऋत्विक. चौथा चेंडू सामना करत ते ओम. आदित्य वॉरियर्सचे फलंदाज. चौथा चेंडू चांगला फटका मारले, खोदून काढलेला आहे, पण 1 धावा भेटलेला आहे बॉलवर. 4 चेंडू 35 धावा. चौथा चेंडू 5वा चेंडू घेऊन येते ऋत्विक. फलंदाजीवर येते कल्पेश. निर्धाव चेंडू. लास्ट चेंडू या सामन्याचा, पहिल्या इनिंगचा. आप्पा यांनी कॅच पकडले 1000 रुपये सनीत पटेल आणि अमित पाटील कडून. आप्पा यांना 1000 रुपये आहेत. कॅच पकडा. हे 6वा चेंडू टाकलेला आहे ते. फलंदाज बाद झाले. विकेट घेतलेले आहेत. त्यांना आता 500 रुपये लागू झालेले.
आई एक्युरा मेजवानी. यांना जिंकण्यासाठी पाहिजे 36 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. टॉससाठी लवकर या युवराज चॅम्पियनचे कॅप्टन आणि साई योद्ध्याचे कॅप्टन. आमचे सिक्सर किंग आम्हाला बघत आहेत. टॉस उडल लवकर या. मनोज सनील याने टॉस उडून घ्यावे. मयूर वाडेकर उडवत आहे टॉस. टॉस टॉस उडवत आहे. 1000 रुपये जमा झालेले आहेत. लवकर या. ऋत्विक आलो आणि ऋषभ लवकर या. इथं स्टेजवर या लवकर. ₹500 दिलेले आहेत. ऋषभ यांचे पैसे दिलेले आहेत. फक्त ऋत्विकचे बाकी आहेत. आई एक्युर आगरी मेजवानीचे फलंदाज ते जात आहेत. ऋत्विक आलो अजून मिथून आणि आदित्य वॉरियर्सचा स्ट्रायकर गोलंदाज मानस वाडेकर. 4 षटकात 36 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 24 चेंडू 36 धावा. स्ट्राईकवर येते ऋत्विक. नॉन स्ट्राईकवर येते मिथून आणि गोलंदाजी मार्गवर मानस वाडेकर. पॉवर प्लेचा षटक घेऊन येत आहे. पहिला चेंडू ऋत्विकसाठी. ऋत्विकने चांगलासा ड्राईव्ह मारलेला आहे. पॉइंटच्या वरून गेलेला आहे चेंडू यो आणि 4 धावा. 1 बॉल 4 रन. ऋत्विक चांगले फलंदाजी करणार आहे. हॅलो छोटू, आता जर मोबाईल तुमच्या हातात दिसला आणि तुम्ही मोबाईल काढला तरी तुम्हाला पेनल्टी लागेल, कारण लाईव्ह मॅच चालू आहे. दुसरा चेंडू, सुंदरसा फटका. 1 धावावर समाधान मानावं लागेल. दोन चेंडू 5 धावा. याच्या मागच्या चेंडूवर सिंगल आलेला आहे. ऋत्विक यांना एक चांगली संधी आहे. ते लास्टपर्यंत टिकून राहिले तर 1567 रुपीज देण्यात येते ॲग्नल कडून. 1537 म्हणजे 1500 रुपये पकडा. वरचे चिल्लर सोडून द्या. इंग्लिश मीडियम शिकलोय ना. 1500 ना पोचडी. 2 चेंडू 5 धावा. स्ट्राईकवर येते मिथून. गोलंदाजी मार्गवर ओ ये भेज दिया तारा मंडल में. 3 बॉल 11 रन. बाबा बाबा बाबा, यो फलंदाज बघा. सीमारक्षक मॅच बॉल आलेला आहे. सुहास माले, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमचे सीमारक्षक सगळीकडे आहेत. तीन बॉल 11 धावा. चांगला षटकार मारलेला आहे मिथून यांनी. 14 चेंडू घेऊन येते मानस. स्ट्राईकवर येते मिथून. 14 चेंडू टाकले मिथून यांना. डॉट बॉल. कमबॅक केलेला आहे मानस वाडेकर यांनी.
4 बॉल 11 धावा. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत मानस. परत एकदा क्लीन बोल्ड केलेला आहे मानस यांनी. फलंदाज बाद मिथुन शेंडे एक षटकारावर. पाच चेंडू 11 धावा. मिथुन यांची जागा भरून कोण जात आहे? विनीत. ऋत्विक तुम्ही स्ट्राईक सोडू नका. 5 बॉल 11 धावा. लास्ट बॉल आहे 19 बॉल 25 धाव्यांची गरज. ऋत्विक तुम्ही आउट होऊ नका म्हणजे तुमचे 1,500 रुपये जातील. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. स्ट्राईकवर आहे ते विनीत. विनीतने चांगला फटका मारलेला आहे पण हे झेल बाद. ओम यांनी झेल घेतलेली आहे. 1 ओव्हर 11 रन 2 विकेट. विनीत यांची जागा भरून जात आहेत ते प्रवीण. हे पण खतरनाक फलंदाज आहेत. आई अग्री मेजॉने धावा झालेले आहेत ते 1 ओव्हर 11 धावा 2 विकेट. आदित्य वॉरियर्सचा गोलंदाज ओम सालुंके दुसरा षटक घेऊन येत आहेत. दुसरा षटक घेऊन येते ते ओम सालुंके. नयन यांचे बंधू आहे ते. दुसऱ्या षटकचा पहिला बॉल सामना करत आहेत ते ऋत्विक यांना चांगला बॉल टाकलेला आहे. इथं मिस स्पीडचा 1 धावा भेटलेला आहे. वाईट बॉल. वाईट +1. स्ट्राईकवर आले ते प्रवीण. 1 ओव्हर 13 रन. गोलंदाजाने पहिला बॉल वाईट टाकलेला आहे. 18 बॉल 23 पाहिजे जिंकण्यासाठी. पहिला चेंडू सामना करायचे प्रवीणने चांगला फटका मारलेला आहे. खेच का शॉट आणि मिसफील्ड झालेली आहे तिकडे थोडी. 1 धावा. हे जे प्रवीण यांचे बॅट्समॅन आहेत ना ते 45+ आहेत ते. दुसरा चेंडू सामना करीत ते ऋत्विक याने मारण्याच्या याच्यात बॉल डॉट केलेला आहे. दोन चेंडू 13 धावा. 14 धावा माफ करा. परत एकदा फलंदाज बाद झालेला आहे ऋत्विक आणि वाईड चेंडू आहे. वाईड चेंडूवर बाद झालेला आहे.
ऋत्विकची जागा भरून जात आहेत ते सूरज. दोन बॉल 15 धावा, 3 विकेट. ऋत्विक यांची जागा भरून जात आहेत ते सूरज. 16 बॉलात 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. आई एकवीर आगरी मेजवानी कट्टा. ऋत्विक तुम्ही स्टेजवर या. ऋत्विक तिसरा चेंडू. सामना करते सूरज. यो चांगला फटका मारलेला आहे सूरज यांनी कार्पेट यांनी. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव नाही घेतली. एक धावाने समाधान. 3 बॉल 16. अजून 15 बॉलात 20 धावांची गरज आहे आई एकेरो आगरी मेजवानी कट्टा यांच्यासाठी. चौथा चेंडू. सामना करते प्रवीण. फुलटॉस बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पप्प्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं पण काय 3 धावा. 4 बॉल 19 धावा झालेल्या आहेत. 14 बॉल 17 धावांची गरज. चार चेंडू 19 धावा. हे गोलंदाज फलंदाजाला पाचवा चेंडू. सामना करते सूरज. फुलटॉस चेंडू आहे. कॉटन बोल्ट झालेले आहे ते. विकेट. 5 चेंडू 19 धावा. सूरज यांची जागा भरून जाते ते हितेश. 5 चेंडू 19 धावा. तेरा बॉल 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आई किरा आगरी मेजवानी कट्टा यांना. क्षेत्ररक्षण फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्या. मीटिंग नको. पाच चेंडू 19 धावा. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू ते घेऊन येते ओम. सामना करते हितेश आणि यो वाईट चेंडू टाकलेला आहे. 20 धावा झालेल्या आहेत. स्कोर बोर्डवर ते स्कोर लागले ते 20 धावा. 13 बॉल 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू. सामना करत आहे हितेश. परत एक वाईट चेंडू टाकलेला आहे. 21 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. 13 बॉल 15 धावांची गरज जिंकण्यासाठी. बॉलर प्रेशर मध्ये आलेला आहे वाटतं. ओ शेवटचा चेंडू. सामना करते हितेश. चांगला क्लीन बोल्ड केलेला यॉर्कर. विकेट पडलेला आहे हितेश. 12 बॉल 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आयक्यू आगरी मेजवानी कट्टा. आदित्य वॉरियर्सची गोलंदाजी काय गोलंदाजी करत आहे. वा
सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे ओम यांनी. हितेशी जागा भरून जात आहेत ते दीपक, एकदम हार्ड हिटर आहेत. तिसरा षटक घेऊन येते ते सुहास माली. ढोकालीचे 40+ प्लेयर आहेत ते सुहास माली. त्यांचे रनअप बघा किती सुंदर आहेत. तुकी लावलं डायरेक्ट बॅन करण्यात येईल. इथे ज्यांची जागा भरत ते दीपक. तिसरा षटकचा पहिला चेंडू घेऊन येते ते सुहास माली. 12 बॉल 15 धावांची गरज आहे. 40+ बॅट्समॅन आहेत, 40+ बॉलर आहेत. बघू आता माली आणि काय करतात आपल्या संघासाठी. टिचकी गोल टाकतात काय उलटा टाकतात बघू आता. पहिला चेंडू सामना करते प्रवीण चांगलासा फटका मारायचा पण डॉट चेंडू. 11 बॉल 15 धावांची गरज. 1 बॉल 21 धावा झालेल्या आहेत. दुसरा चेंडू घेऊन येते सुहास. दुसरा चेंडू टाकलेला प्रवीण यांनी परत एकदा डॉट चेंडू. फलंदाजाला मारायला देत ते सुहास. 40+ बॉल. 6 बॉल 12 धावांची गरज. सुहास यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. चौथा चेंडू ते घेऊन येत आहे ते अमन. चौथा षटक ते स्ट्राईक वर आहेत ते प्रतीक गुरव. 6 बॉल 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गवर अमन. पहिला चेंडू फटका, चांगला फटका मारलेला आहे. फटक्याबरोबर किती धावा भेटतात आणि बाबा 4 धावा. 5 चेंडू 8 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. प्रत्येकाने पहिल्यावर सीमारक्षक लवकर सीमारक्षकावर जावा. एक चेंडू 4 धावा प्रत्येकाने केलेल्या आहेत. 5 चेंडू 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. कॅप्टन पारी खेळतात का बघू आता. प्रतीक गुरव. दुसरा चेंडू घेऊन येतात ते गोलंदाजीवर अमन. दुसरा चेंडू सामना करते प्रतीक. इनसाइड एज लागून गेलेला आहे. 1 धावा. 4 चेंडू 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. प्रत्येकाने मॅच जिंकले 500 रुपयाचा त्यांना पारितोषिक आहे शिव गोंडल आणि छोटू कुशवाकडून. पहिले पैसे जमा करा. तिसरा चेंडू. चांगला फटका मारला ऑफसाईडच्या दिशेने. तिकडे सुहास माली फिल्डर आहेत ते चांगले फिल्डर आहेत पण का 2 धावा का रोखू शकले नाही. 3 चेंडू 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. 40+ फिल्डर आहे. चांगले फिल्डिंग केलेली आहे यांनी. वेल थ्रो.
तीन चेंडू 5 धावांचे कारण जिंकण्यासाठी आई एक्युरा आगरी मेजवानी कट्टा. चौथा चेंडू सामना करायचा दीपक. दीपकने चांगला फटका मारलेला आहे आणि 2 धावा. 2 बॉलात 3 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जावा. फलंदाजासाठी पाणी नको. दोन चेंडू 3 धावांची गरज. डॉट बॉल. कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल 3 धावा पाहिजेत. एक चेंडू 3 धावा. आदित्य वॉरियर्सचा गोलंदाज आई एक्युरा आगरी मेजवानी कट्ट्यांचा फलंदाज आणि वाईट चेंडू. 1 बॉल 2 धावा. कंपल्सरी चेस आहे. ऐकून घ्या परत. कंपल्सरी चेस. एक चेंडू 2 धावा. शेवटचा चेंडू. चांगला फटका मारलेला आहे दीपक यांनी आपल्या संघासाठी आणि दीपक यांनी आपल्या संघासाठी मॅच विन करून दिलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन आई एक्युरा आगरी कट्टा. बॅड लक. मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक आदित्य वॉरियर्स. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋत्विक आलवा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋत्विक आलवा. दीपक याने चांगला फटका मारून आपल्या संघाला जितवलेला आहे. ऋत्विक लवकर या तुम्ही. सुहास माली यांनी पण चांगली गोलंदाजी केलेली होती. वेल बॉलिंग सुहास माली. मॅन ऑफ द मॅच दे. नहीं रुक रुक रुक. मॅन ऑफ द मॅच ऋत्विक आलवा. हेलो हेलो डोकाली प्रीमियर लीग में सभी का स्वागत है। अभी होने वाला मैच श्री साई योद्धा वर्सेस युवराज चैंपियंस। युवराज चैंपियंस ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का स्वागत किया है। बारहवा 12th फील्डर प्लीज कम ऑन द स्टेज। 12th फील्डर
of Shri Sai Yodha and Yuvraj champions. श्री साई योद्धा के 12 फील्डर्स प्रथमेश मी बाहेर आहे. 11 सांगतो बघ पेटे आहे. वेदांत आत आलाय आता. हां. तुझा कोण बाहेर आता? गौरव पवार कधी पहाडी. श्री साई योद्धा के 12th श्री साई योद्धा 12th मैन 12th मैन अभी जो फील्डर पार्टिसिपेट करने वाले हैं उनका नाम प्लीज दे दीजिए. बैट्समैन के लिए जा रहे हैं रिंकू ठाकुर और संकेत पाटिल. 2 साल के गैप के बाद कोरोना काल में ये मैचेस नहीं हो पाई, इस वजह से 2 साल का गैप गिरा में. गौरव पवार ज़रा टीम डिक्लेयर कर दीजिए प्लीज़. हमारे अपने 11 फील्डर्स के टीम डिक्लेयर कर दीजिए. शफल करना होता है तो युवराज चैंपियंस इन्होंने टॉस जीतकर प्रथम फील्डिंग का बैटिंग का न्योता दिया है. साई योद्धा इनको पहली मैच हार चुकी है श्री साई योद्धा, इस कारण इन्हें काफ़ी अच्छी बल्लेबाजी और गेंदबाजी कर कर अपने रन रेट्स को अच्छी तरीके से बढ़ाना है. देखते हैं अब ये क्या करते हैं. पिछले मैच में भी टॉस हार चुके थे, पहले बल्लेबाजी की थी उन्होंने. 35 रन बन चुके थे 5 ओवर में और जिनको चेस डिफेंड नहीं कर पाए. देखते हैं इस मैच में क्या होता है. दो 2020 में डीपीएल का आयोजन किया गया था. ये 2023 में 2 साल का कोरोना काल था, इस वजह से हम इसको ऑर्गेनाइज ठीक से कर नहीं